बसून बसून परत झोप लागायला लागली मला आता. हिचं दरवेळेच लईच उशीर करते. हा? हे अक्षा अयो. काय लावलंय तू? हा उशीर येते तुला आहे ना टोपी सुद्धा साधी सांभाळता येत नाही. अगं येते मला टोपी सांभाळता. आता तू आहे ना म्हणून माझ्या सगळ्या गोष्टी गेलेल्या आणून देते. हा. आहे की नाही? मग तुझ्या सगळ्या गेलेल्या गोष्टी आहे ना परत आणायच्याच आहेत मला. पण अक्षा मी काय म्हणते काय म्हणते? एवढ्या ओपन स्पेस मध्ये कशाला बोलवलंय मला? काय झालंय? कोणाला घाबरते तुम्ही असताना? अरे तसं नाही, बाकीच्यांचं मला देणं घेणं नाही, मग पण जर तुझी बायकोच आली तर? कशाला तिचं नाव काढलं? कशाला नाव काढलं तिचं? हा, बरं, sorry. हा तुला माहिती ना तिचं नाव काढलं का माझं डोकं असं पर चिडचिड होतं. बरं सॉरी ना, नाही काढत तिचं नाव. मला ना ती संग लग्न करायचंच नव्हतं ग. मग आता काय घरच्यांच्या पुढे जाता येते का? हा तेव्हा तुला चांगलं म्हणले होते ये माझ्या घरी विचार, पण आपल्यात हिंमतच नाही. अरे तसं नाही, माझं आपण कॉलेज पासून प्रेम करतो एकमेकावर, पण माझं प्रेम कधी कमी झालंय का तुझ्यावरच? नाही ना. मग आणि कमी बी होणार नाही. खरंय तुझं. तुझं कमी कमी होत चाललंय मला असं वाटतंय. अक्षा काय? असं अजिबात काही नाही. हा परत जर म्हणला ना असं बघ हा काय? जाईल मग सोडून तुला कायमची. तसं नको करू. तू सोडून गेल्यावर मी कोणाच्या तोंडाकडे बघू? माझ्या बायकोच्या? हा? नाही, तिच्या तोंडाकडे तर बघू शित वाटत नाही. अक्षा हा. मग आपण एक काम करू ना, हा. तू तिला घटस्फोट दे आणि आपण दोघं लग्न करू आणि मस्त राजा राणी सारखा सुखाचा संसार करू. माझा तर स्फोट देऊन टाकतो, पण कसं द्यायचं? ती बिला चिडकी आहे. अशी चिडत ती, मग तिची भीती वाटते कधी कधी. जा मग, तुझं माझ्यावर प्रेमच नाही. अक्षा चालले मी. नको जाऊ, आता नको जाऊ. मी काय म्हणतो, हा. इथं नको. तू म्हणले नाही तर कोणतरी बघन. हा. आपण ना हे तिकडे जाऊन गप्पा मारू. हा आणि तुला सांगतो हम्म. लग्न तुझ्या बरोबरच करणार मी. हा. तिला घटस्फोट देऊन टाकतो, हा दे. पण तू काय मला सोडून जाऊ नको. अरे नाही अक्षा, मी कसं सोडेल तुला? तुला माहितीये ना माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. आणि मला माहिती ना किती प्रेम आहे हम्म. माझ्यामुळे. तू अजून लग्न सगळं नाही केलं का? मग नाही केलं मी अजून लग्न. फार घरच्यांना मी काय काय कारण सांगते माझं मला माहिती. का पण तू मस्त लग्न करून बसलाय, आता पोरही काढायला बसलाय. अगं लग्न करून मला काय सुख आहे का तिची पैशी? नाही ना. हा कसली ती बायको भांगार, मला अजिबात आवडत नाही. मग तुला सांगते तिला घटस्फोट द्यायचा. पोरं बिरं जर झाली ना अक्षा तुला, अगं. मग मी लग्नच नाही करणार तुझ्या बरोबर. मी बघाल तू एखादा टुकला का. तसं नको, तसं नको, नको ना? तसं नको करू. मी आहे ना, हा. मी आहे ना, हा. माझ्याकडेच बघ. बघते. हा. तिकडे जाऊन बसू आपण. जरा आडोस आहे. हा, चल. इकडे ना लय वासडे माणसं राहतात. आपल्याला बघतीन बिकतीन, नजर लागेल ना आपल्या प्रेमाला. चल अयो, उचलून घेऊ काय तुला? उचलून नको. घेऊ, उचलून घेतो. नको. उचलायची नाही मी तुला. हा. पेकाट मोडल तुझा. हा असा ना. असा चालशील. तुझी तब्येत आणि माझी तब्येत. ह्यो अक्षया बायकोला फसितोय काय? हा अरे त्याची बायकून मी एका वर्गात शिकलोय आणि सरळ सरळ फसितो आणि हिला हिला म्हणतोय तू आहे संग लग्न, तुझा कार्यक्रमच लावितो. परत तिकडे जाऊन बसतोय म्हणलाय. यांना सोडितच नाही मी. परत काय म्हणतोय बघत. चल इथं बस. हा बस बस. आता इथं कोणी बघायचं नाही आपल्याला. हा. मी काय म्हणतो पायल, हा. जरा मी डोकं टेकवतो. हा टेकव टेकव टेकव. अयो अयो काय झालं? काय रे? अगं खेळ टोचला. खेळा टोचला? कुठं घुसला? इथं इथं टोचला साईडला. साईडला काय? मला वाटलं मध्ये. नाही का हे खेळ बी मध्ये येते. आपल्या प्रेमात कोण कोण मध्ये मध्ये येत? म्हणजे तसं नाही, मला वाटलं नाही नाही साईडला टोचला जरा. साईडला. अयो, या. जास्त जोरात टोचला काय? मी चोळू का? नको नको ना. राहू दे, मी घेतो. कोणतरी बघल. बरं काय म्हणत होती तू लग्नाचं? मी म्हणत होते का तिला घटस्फोट दे आणि मग आपण दोघं लग्न करू. हा खरं ना, आणि मग राजा राणी सारखं सुखात राहू. तुला घटस्फोट देऊन टाकतोच. हा. हा मग आपलं लग्न झालं का आपण घरी थांबायचंच नाही. मग नुसतं फिरत राहायचं. हा. नुसतं फिरत हे गाव ते गाव ते गाव ते गाव असं फिरता 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 म्हातारे होऊन जाऊ आपण. पण गाव 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 फिरल्यावर हं. घरी कधी राहायचं? घरी कशाला राहायचं? नुसतं फिरायचं, नुसतं माझ्या नाईश करायची. हा तुला सांगतो घरी राहू राहू मला लय कंटाळा आलाय. त्याच्यामुळे घरी राहू ना घरी राहायचं माझं मनच उडालंय.
घरी गेलं का ती माझ्या बायको तसली नुसता बडबड करते आणि हे आण ते आण प्रेम तुला करते माझ्यावर पण मला समजून घेत नाही. जशी तू समजून घेते ना तसं ती अजिबात समजून घेत नाही माहिती का. हा आता माझं प्रेम आहे ना अक्षा तुझ्यावर मग मी नाही तर कोण समजून घेणार तुला. हा आणि मग मला समजून घ्यायचं दुसरीकडे बघायचं नाही नाही. माझ्यावरच प्रेम करायचं. हा. दुसरीकडे जर बघितलं मी तुला मग मारून मारून असं आता मी ना फक्त तुलाच बघणार असं असं इकडे बघ असं. हेच तुझं लय आवडतं का मला. तुला बघितलं नाही ना मी एक दिवस जरी तुला बघितलं नाही ना असं वाटतं मी या जगातच नाही. असं नाही म्हणजे म्हणायचं असं अक्षा. वाटतं मी हरवल्यासारखं वाटतं ग मला असं वाटतं. मग ये ना माझ्याकडेच बघत जा तू पण आणि मी पण तुझ्याकडेच बघत जाईल. इथंच गप्पा मारीत बसू आपण. हा हा अक्षा डोकं ठेवू का इथं इथं? झोप वाटलंच तर एक दीड तास झोप थोपट, थोपट, हा. थोपट. हे रोज ना सकाळ सकाळचं ना जात्यात गावात पण काय झाडांना पाणी घालाव घरातलं बघाव काय हे काहीच नाही. ए अश्विनी राजा तू अरे काय झाडून बिडून दारात झाड लावले तुझं. तुला माहितीये ना मला पहिल्यापासून झाड आवडतात. हा खरं का तुला पहिल्यापासूनच नादी. मग फुलांचा किती फुलं लावली ती बघ. शाळेत असताना बी लय नाद होता तुला या मग झाडांचा रे. तू घेऊन यायचं नाही का फुलं तुझ्या घरची माहित नाही का? घरच्या बरोबर आहे. माय काय काय देणार नाही रात लई. मला कुठे गेलं म्हणजे गावात गेलं का रे? हा माझ्या नवऱ्याकडे काय काम आहे तुझं आज? आता कसं सांगू रे तुला. कसं सांगू म्हणजे लय मालक तुला जबरदस्त बनला रे. का नाद नाही करायचा त्याचा. काय 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 झालं? गावात आईस करतोय. अरे, बघवत नाही इतकं आईस करतोय तो नवरा. कुठलं काम लागलं का माझ्या नवऱ्याला? लय मोठं काम लागलंय. कुठलं सांग सांग सांग. हा काम होय सांगायसारखं नाही ती लई मोठ्या नोकरी लागलाय तो नवरा लई. नोकरीला हो. तू बघून दिले काय? नाही मी नाही तपली अरे त्यानेच देवा, पाहिजे मला बाबा. वाटतंच बघून दिले. मी नाही मला काय करायची बाबा. तुला एकूच काय तू कशाला देशील नोकरीन बिकरी माझ्या नवऱ्याला बघून? अरे, लय जॉब मोठा आहे त्याचा बाबा. कसं काय? सापडलं काय माहिती त्याला जॉब. हा का? हा तू यापेक्षा डबल. बरं मला पण लागल मला पण बघ मी घरी बसून काय करू मग? तुला कशाला त्याला त्यो हा त्याला तू यापेक्षा एकच नंबर. मग बायांना नाही बी. हा, तुला नाही बी लागला मग एखादा जॉब? मला काय करायची बाय जॉबचं बाबा. राजा बास करा आता जे आहे ना ते सरळ सरळ सांगून टाक बर का माझा नवरा का त्या लायकीचा आहे का जॉब करायचा? त्याचे कपडे कुठं बघ राहणीमानी बघ आ बरोबर आहे तुझं. काय टिंगल करतोय लय तुला सवय आहे बाबा टिंगल करायची. शाळेत पण असंच करायचा तू त्या कवीला मनीला आणि परत यायचा माझ्याकडे माझी टिंगल करायला. ती टिंगल होती. हा, आता मग? काय मी टिंगल नाही करीत तुझी तेव्हा. मी खरं बोलतोय. बोल पटपट मला स्वयंपाक तू काय करायचा. म्हणली तुझ्या नवऱ्याच्या अंगावर कपडे कसली आणि काय कसली. हा मग आता ते घालतय की धोतर लेंगा कवा पॅन्ट घालतय हा अरे त्याच्या अवतारावर नको जाऊ. मग कशावर जाऊ? ते तुला थोडा बोळा वाटतो का. गोळाच आहे माझा नवरा. अरे एक नंबर बोळा हा. आणि लपडी सोळा. काय हा. राजा असं म्हण नको. तुला तुला ऐकायचं- काय बघवतच नाही मला. तू जळ कुठाच आहे पहिल्यापासून. तुला एक सांगू का हा. झालंय काय तुझ्या नवरा आहे का. हा. अरे माझ्या डोळ्याने पाहिले काय 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 गप्पा आणतोय. काय काय हा ती हिच्या संग कुणासोबत पाहिलं माहिती का तुला. पायल? हा नाही बाबा कुठली पायल आणली आता ही नवीन? गावात हा बरं सांग सांग तुला ते काय जाऊ दे. तुला काय वांग माहिती जाऊ दे मी सांगतो. हा सांग सांग. अरे ती लग्न बिग्न करणारी काय? गळ्यात हात टाकीत हे. होती. काय माझा नवरा आहे का तसा? काय? माझा नवरा माझा लय विश्वास आहे माहितीये का. मला सोडून कुणाकडे असं वर नजर देखील करून बघत अशीच नाही. राहिली तू येडी पहिल्यापासूनच थोडी येडी होती. हा. मला वाटलं तू लग्न झाल्यावर तरी थोडी सुधरशील. काय नाही काय नाही. तुला कोण टिंगल कराय भेटला नसल म्हणून माझी अहो. टिंगल कराय आला. अहो, तिच्या मांडीवर झोपला होता. झोपती मी झोपती सगळं पाहिले. हा. बरं तुला विश्वासच नाही ना माझ्या. हे चल तुला दाखवतो. ए बाबा मी नाही येत. आणि तशी आहे ना तू सुद्धा येडीच राहिली. हा मी येडीच आहे राहू दे. ती आधी सांगितलंय जेव्हा घटस्फोट होईल ना तेव्हा तुला कळन. काय हा. घटस्फोट? अरे त्यांचं असं ठरलंय तुला घटस्फोट देणारी आणि तिला म्हणला तू संग लग्न करणारी. अगो बाई अरे राजा तुला सांगू ना तरी मी म्हणते माझा नवरा बदलल्या गत काय वाटतोय. त्याचा घरात पायच तरत नाही. सकाळचा उठतोय 8-9 ला का गावात जातोय. खायचं पियाचं काय बघत नाही घरात. मग इतक्या वाढव खरं तुला म्हणतोय का राजा? इतक्या वाढव तुला काय सांगतोय मी. सगळंच खरं सांगतोय आणि मला येड्यात काढी ती.
आणि मला तुझ्या विश्वास नाही बसला. तुला टिंगल करायची सवय त्याच्यावर मी चेष्टवारी सोडलं. पण खरंच का? बरं एक काम कर, तुला काय काय घाबरू नको तशी एवढी. तुला आपण पोलिसाकडे त्याची तक्रार नोंद. हा का? हा बर चल चल. भारी आयडिया. हा, चल चल. चल चल. बरं झालं आतलंय गरमत आहे, लाईट गेली म्हणलं बरं आहे, हवेशीर बसावं. आता फॅन चालनात काय व्हायना, वातावरण असं गरमाट आहे. साहेब काय झालं? तुम्हाला काय सांगू, माझी कंप्लेंट लिहून घ्या ना, पटकन ऐ, लिहून घ्या. काय व्हायची पुढची हा, इथे? हा. अहो, अहो, साहेब माझा नवरा ना माझ्याकडे लक्ष देत नाही. दिवस दिवस गावात जातोय आणि एका पोरीच्या नादाला लागलाय. एवढे दिवस काय करीत होती तू पोरीच्या नादाला लागूस तर? हा माझ्या मित्राने दादा सांगितलं खरंय तिचं खरंय. हे तुझा मित्र आहे का? हा मित्र आहे. शाळेमधला. शाळेमधला? दादा आम्ही एका शाळेत शिकलोय. तुमचं काय ऐक काय? नाही नाही नाही, तसं नाही, मित्र आहे मग? आम्ही, मित्र तू मित्र. कस काय लक्ष देऊ नये? अहो झालं काय, गावात गेलतो मी हा आणि आता कसं एका शाळेत शिकलो म्हणल्यावर मी ओळखलं ना त्याला लगेच तिचा मालक. तो झालंय का लग्न? माय झालेलं झालेलं झालंय हा ना? माय झालेली. साहेब त्याला ना टिंगल करायची सवय, पण ते जाऊ द्या. माझ्या नवऱ्याकडे चला आधी, तिथं कुठं हाय ना राजा. चला पण कोणी पाहिलंय का त्याला? हे ना. साहेब त्याच काम असं आहे त्यो, त्याच जागेवर जर बसला ना तिच्यापाशी, हा आपण कसा चिकटा असतो, हा. तो चिकटा जाऊस तर तो हलत नाही त्या जागेहून. चला आपण चिकटा काढू त्याचा. जिथं जाईन ना तिथं चिकटतो. त्याला दुसरा उद्योगच नाही. आणि हे चल म्हणते ना माझा नवरा लय बोळा आहे. होय नाही आता राजा तुझ्या विश्वास आहे ना. बोळा आहे मग असं करतो काय तिकडं? बोळा हा दादा, बोळा आणि लपडे सोळा हा असा रटा आहे हिच्या नवऱ्याचा. तुम्ही दादा चला चला दाखवतो तुम्हाला. चला ना कंप्लेंट लिहून घ्या ना माझी. तुला सारं ठिकाण माहिती आहे ना? हा मला माहिती साहेब नाही तर ऐका ना. काही फसायचं तर काम नाही ना तर. अजिबात नाही. मी हा? लगेच तुम्हाला दाखवतो तिथं नेऊन. कारण तू ही शाळेची मैत्रीण पहिली. नाही नाही काय नाही. हो दादा तसं काय नाही, आमचा मित्र आहेत. चाल मग. हा चला. आत घुसवा, पडून गेलो म्हणजे हाती लागायचा नाही. चला चढावं. चढ ग बाई वर चल. तर तुला मी हात देतो. कसं वाटतं का माझ्या खांद्यावर डोकं टेकावल्यावर? अक्षा तुला सांगू का, तुझ्या खांद्यावर डोकं टेकवलं ना की आयुष्यातला सगळा भार निघून जातो. खरं का? हा. तर तुला सांगतो, तुला जर नाही बघितलं ओय, पोलीस आले, बायको ओय, पळ, 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 पळ. ए, ओ, थांबा. अहो साहेब त्या पुरीला जाऊ द्या, माझ्या नवऱ्याला पकडू. राजू पळ. धरा ह्याला आता, याला सांग. बघतो दिसतोय. चोर नाही, चोर नाही. माझा नवरा आला का? भावरा नवरा नवरा दिसला का इथं आलेला माझा? इथं बाई. चालता. आजी हा अहो माझा नवरा 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 अहो जरा मोठ्याने बोला मला ऐकायला हिचा कमी नवरा आहे. आलता. हा अहो माझा नवरा आलता का? लेंगा शर्ट घातलेला आता इथं. आता नाही तर कोण येणार आहे म्हातारीकडे, एकटीच राहते मी. झोपले होते, नाही बघितलं मी. पायजामा शर्ट होता त्याच्या अंगावर. अहो कोण साहेब? हा अहो झोपले होते मी, नाही बघितला. लय वाढूची पळत होतो आम्ही, माग हाती लागाना. असं होय? लय चपळ आहे, हाय वाळलंच पण लय चपळ. साहेब हा, काय करायचं आता? एकटीच राहते साहेब मी. त्याला पकडूच आपण, पुढे जाऊन द्या. उठ बाबा. आता काय आता कसं तुला म्हटलं होतं पकड. घरात जाऊ नका आमच्या. इकडे इकडे आहे का काय बघू बरं. हा. बघतोय आजी. नका नका घरात नका शिरोय बायांनो. कोण आहेस तू आणि घरात कायला शिरती माझ्या? काय घरात? इकडे सर काय घरात काय नाही, गरीबाकडे काय असणार आहे साहेब? तुमचं काय घेत नाही, फक्त नवरा आहे का बघते इकडे चाललाय नवरा माझा. कशाला येईन बाई, म्हातारी किती वर्ष झालं एकटीच राहती, कोणी येत नाही. आजी आ? आणि तुमचं म्हातार, आ? तुमचं म्हातार, काय म्हातार कुठे गेलं म्हातार? काय सांगू बा माझा म्हातारा, तुम्हाला गेलं सोडून, मला किती वर्ष झालं. काय सांगू बाई. आणि आता गेलेलं कोण होतं मग? आता ऐ. गेलेलं, आता गेलं नाही ज्योतीचा बाबा. नवरा. आता नाही गेलं, 10 वर्ष झालंय गेले माझं म्हातार. आता म्हातार गेलं तुमच्या घरातून. ए बाई, हा. तुमच्या घरात आता म्हातार गेलं झोपडीतनं. आ? ज्योतीचा नवरा. पळाला ना, बघा ना, पळालं. म्हातार गेलं. ए, काय? नको नादी लागू. पळालं. हा?
अगं बाई, हे काय वाटतं माझाच नवरा आहे. काय येड्या माणसं येतेत या म्हातारीला वैताग द्यायला एकटी राहती. जाऊ दे बाबा, मुडदा पडला यांचा. अरे देवा. हॅलो पायल, अगं लय दमलो गो. पोलिसांना गुंगारा देऊन पळून आलो मी. हा मी का हा आता नाही, त्यांना नाही सापडत मी आता. तो आपल्या ठेपेरी आलोच मी. कधी इथे काय माहिती, फाटक्यात आली नाही. चला भेटू तुम्ही. बया, नेमकी अक्षा येणार आहे आणि हे कोण म्हातारं इथं फिरतंय काय माहित बया मला. पुरी काय करते बाई इकडे? बाबा काय नाही आले होते असंच. माझी मैत्रिणी येते ना भेटायला. मैत्रिणी येते का? हा हे काय म्हणतो पुरी? हा काय म्हणता बाबा? लवकर वाटतंय ग, आता म्हातार पण होत. हे बाबा, माझ्या नादी लागू नको. अगं तू पुरी मला आवडली. आय लव्ह यू. आवाजून तुला ओळखलं नाही. अरे पण तू हे काय अवतार घेतलाय? अगं, हा? सगळे माझ्या माग लागले होते हा म्हणे अवतार घेतलाय. तुला तर ओळख आलो का मी? नाही ना, मग तुला ओळखलंच नाही अक्षय. अगं तू तिकडे पळून गेली ना, मला एकच तर झालं. मग मी पोलिसांना ना गुंगारा देऊन पळून आलोय. अक्षा मी काय म्हणते ऐक ना, हा. आता आहे ना आपण काय करत जाऊ माहिती का, भेटायला येताना ना तू असंच भेटत जा मला, म्हणजे ना आपल्याला कोणी ओळखणारच नाही. हा आता बी काहीच नाही. आता जरी आले तरी त्याला काय ओळखणार आहे मी? नाही ओळखणार, तुझी बायकोही नाही ओळखणार हम्म. आणि दुसरं गावातलंही कोणी ओळखणार नाही आपल्याला. ती काय ती माफीची ती तिला अक्कलीच नाही. नाही, हम्म? पण तेव्हा मग अशी कशी आली हो मला वाटतं ना त्या राजाने सांगितलं असणार आहे. राजानी? हा त्या राजाच घेऊन आला तो होता ना. अगं, त्याला काही कामच नाही, तुला सांगते इतका कळलावे आहे ना तो राजा. तसंच हे तिच्या ना शाळेतला मित्र आहे तो. हा हा वर्ग मित्र आहे. अक्षा, हा. त्यांचं पण तसं काही नाही ना. नाही नाही, तसं काय नाही, तिचा फक्त चांगला मित्र बेस्ट फ्रेंड आहे तो. अरे तू भोळा आहे म्हणून ना तुला असं वाटतं. तसं नाही, मी जर भोळा असतं तुझं ना माझं मग जमलं असतं का? हा, भोळा म्हणजे तसा नाही रे, मग असू पण शकतं ना त्यांचं. हा का? हा, मग कळतंय का? आता आपलं कसं आहे, आपण कसं गपचूप भेटतो तसं असू शकतं ना त्यांचं. काय वाटतंय तुला? नाही नाही, तसं नाही, तसं काय असतं त्यामुळे मला सापडत हिंडली असती किती. हा मग तिचं जीव आहे माझ्यात, पण तिचं आहे, माझं नाही. माझं फक्त तुझ्यातच आहे. असं तुला सांगितलंय ना, तू फक्त माझ्याकडे बघायचं, तिच्याकडे नाही बघायचं. फक्त तुझ्याकडेच बघ ना, तुझ्याकडेच बघ. अगं तुला सांगतो, डोळे झाकले ना फक्त तूच दिसती, डोळे उघडले का तूच दिसती, जिकडे पाहावं तिकडे तूच दिसती, सगळीकडे तूच दिसती. काय पोरा हो काय झालं? काय नाही काय कोण काय झालं का कुठं? हा अहो, अहो, काय? बाबायचं बघू दे आम्हाला. कुठला बाप आहे? कुठला बाप आहे आहे? का? ये भाऊ, मी बघत होता. काय रे काय पळू नको, इकडे ये. अहो, इकडं. इधर आम. पळते का? कोण आहे ते राजा? तुला म्हणलं होतं ना. काय ग काय माझ्या नवऱ्यापाशी तुझं काय काम आहे? अगं कोण भेटलं नाही? हा? अगं ऐकून तर घे. अगं ऐक. नंतर आता ऐक. मी आहे निधन. तुम्ही काय करायचं नाही अजिबात. कोण आहे ही? ते माझी मैत्रीण मैत्रीण? हा? कॉलेजची. ती कोण आहे? ती काय माहित, बायको आहे माझी, बायको? बायको आहे. बायको असताना मैत्रीण? हा? नाही साहेब, चुकलं दादा, परत नाही करणार असं काही. मारू नका, सांग ना. तिने कंप्लेंट केली तुझ्या नावची. होय का? साहेब, दोघांना आत्ताच्या आता आत टाका. या नवऱ्याला काय आहे का बायकोचं? काय कमी पडलं होतं तुम्ही ह्याच्यापाशी? काय करत होता ह्याच्यापाशी? बस बस, तू हाण नको आता. त्याला आता खडी फोडायला ना तुम्ही. अहो, साहेब, तुझं घर कुठलं आहेस ग तू? चल, अगं गावातच राहते ना मी, अश्विनी. तुझं लग्न झालंय का? दिवसापासून चालू आहे ते सांग.
कॉलेज पासून अहो साहेब ऐका जाऊ दे आता. ऐका गप तू तुला काही काम नाही. अहो, ऐका. संग लग्न केलं मग अहो, साहेब ऐका तर खरं आम्ही कॉलेजमध्ये एकत्र एका वर्गात होतो आणि आम्ही मित्र मैत्रीण आहे फक्त. आणि ना काय असतं माहिती का ही बाई ह्याची बायको ऐक बायको ह्याची बायको ही ना याला समजून घेत नाही. सारखी त्याच्यावर संशय घेती, त्याची अजिबात काळजी घेत नाही. सारखी बाहेर गेला का त्याच्या माग माग जाती. ते सगळं सांगायला अक्षा मला भेटत असतो साहेब. असं आहे का हा विचारा तिला संशय घेते का नाही विचारा. कवा मी संशय घेतला भांडली कवा तुम्हाला काय केलं मी सांगा मला पटकन. हाय ना तुमचं निज नाही साहेब मला आताच्या आता ह्याच्यातून घटस्फोट पाहिजे आताच्या आता. तसं नाही. घटस्फोट देता येत नाही ते कोर्टात तुम्हाला दाखल करावं लागेल. आता तुझी तक्रार आहे ना यांना मी पकडून घेऊन जातो. साहेब काय विचार करतील ते अहो, साहेब ऐका तर खरं. अहो, तसं काहीच नाहीये. तुला पोलीस स्टेशनला यावं लागेल. चल तिथे साहेबांना गप आता आता. नको आणू. येऊ दे त्यांना. तिला नको मारू, तिला नको मारू. घे तिला घे चल घे तिला. साहेब पुढे तुम्ही तक्रार आहे तुमची तिथं काय असेल ते करू. नाही बायको रडती. तुला काही काम नव्हतं, तुला काही काम नाही राजा. तुझ्यामुळं झालंय सगळं. राजा कसं व्हायचं माझं आता सांग बर. अरे जाऊ दे नको एवढी काळजी करू. मी आहे ना आपण एक काम करू तू घरी जाऊ. तू असून काय करायचं अरे काय करायचं नाही तुला सांगतो. माझ्या नवऱ्याशिवाय करमत नाही. हाय का मग ऐक ना हा. मी काय म्हणते आपण ना साहेबाकडे जाऊ ह्याला ना असं 2-3 ठोक मारायला लावू. हा आणि आणि त्यांना म्हणजे त्याला भीती घालून सोडून आणू. सोडून आणू. जाऊ दे त्या दोघांना बी आणि सोडून त्या आणू. पोरीला ना तिथंच नको राहू आहे, दे. नको 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 नाही राहू कसं कसं असं काय मग काय तिची चुकी आहे काय एकटीची मग त्या तुझ्या पोरीला- नवऱ्याची बी चुकी नव्हती काय मग जाऊ त्या दे. पोरीला पण असं हा, सांगायला हा. साहेबाला इथनं पुढे ह्या पोरापाशी दिसली तर तुला ना सोडणार सुट्टी नाही मग. परत. हा हा मग दोघांना आणू चल सोडून मग. जाऊ दे त्याचा पंचा पाडला नाही तर ओके